जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले आणि फक्त साध्या कागदावर लिहून घेतलं, तर ते कोर्टात चालतं का? की मग पैसे कायमचे गेले समजा? नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज एक खूप महत्त्वाची कायदेविषयक माहिती देणार आहे, जी प्रत्येकाला माहिती असणे खूप आवश्यक आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की उधार देताना स्टॅम्प पेपरवरच ॲग्रीमेंट असलं पाहिजे. पण खरं काय आहे माहिती आहे का? साध्या कागदावर लिहिलेलं उधार देखील कायद्याने वैध असू शकतं, जर त्यात हे 3 गोष्टी नमूद केलेल्या असतील. त्या समोरीलप्रमाणे: पैसे देणारा आणि घेणाऱ्याचं पूर्ण नाव, रक्कम आणि तारीख स्पष्ट लिहिलेली असणे आवश्यक, दोघांची सही. पण लक्षात ठेवा, स्टॅम्प पेपर असेल तर प्रूफ अधिक स्ट्रॉंग होतो आणि कोर्टात केस जिंकायला सोपं जातं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे ट्रान्झॅक्शन प्रूफ म्हणजेच गुगल पे, बँक ट्रान्सफर असेल तर तुमची केस अजून जास्त मजबूत होते. म्हणून पुढच्या वेळी कोणालाही पैसे देताना छोटीशी चूक करू नका. एक प्रॉपर रिटन प्रूफ नक्की ठेवा. आणि अशा युजफुल कायदेविषयक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, कारण ही माहिती कोणाचंही नुकसान वाचवू शकते. चला तर मग भेटूयात एका अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.